मराठवाड्यात 1968 कोटी रुपये विमा भरपाई मंजूर. जिल्ह्यानुसार सविस्तर माहिती बघा. महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024मधील पीक नुकसानीपोटी विमा भरपाई मंजूर झाली आहे. पीक विम्याची 30 एप्रिलपर्यंत 1968 कोटी रुपये भरपाई मंजूर झाली. त्यापैकी 1667 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले, तर उरलेले 301 कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरू आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना भरपाई मंजूर झाली. यापैकी नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन्ही ट्रिगरमधून भरपाई मंजूर झाली आहे. तर इतर जिल्ह्यांमध्ये केवळ स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून भरपाई मंजूर झाली आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये 30 एप्रिलपर्यंत एकूण 1968 कोटी रुपयाची भरपाई मंजूर झाली आहे. त्यापैकी 1667 कोटी रुपये जमा झाले, तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून 1255 कोटी रुपयाची भरपाई मंजूर झाली आहे. त्यापैकी 30 एप्रिलपर्यंत 965 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरमधून 713 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे. त्यापैकी 702 कोटी रुपये जमा झाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून 85 कोटी 16 लाख रुपये भरपाई मंजूर झाली आहे. त्यापैकी 30 एप्रिलपर्यंत 84 कोटी 55 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून 197 कोटी रुपये भरपाई मंजूर झाली आहे. त्यापैकी 30 एप्रिलपर्यंत 108 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले, तर 79 कोटी रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 282 कोटी रुपयाची भरपाई मंजूर झाली. त्यापैकी 30 एप्रिलपर्यंत 212 कोटी रुपये खात्यात आले, तर 70 कोटी रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लातूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना 227 कोटीची भरपाई मंजूर झाली आहे. त्यापैकी 30 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात सर्व रक्कम जमा करण्यात आली आहे. धाराशिव जिल्ह्यात 231 कोटी रुपयाची विमा भरपाई मंजूर झाली. त्यापैकी 212 कोटी रुपये 30 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांना देण्यात आले, तर 19 कोटी रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून 103 कोटी आणि अग्रिम भरपाईचे 258 कोटी असे एकूण 361 कोटी रुपयाची भरपाई मंजूर आहे. त्यापैकी 30 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 254 कोटी रुपये जमा करण्यात आले, तर 107 कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरू आहे. परभणी जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून 103 कोटी रुपये आणि अग्रिम भरपाईचे 299 कोटी रुपये असे एकूण 402 कोटी रुपये भरपाई मंजूर आहे. त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास सर्व रक्कम जमा झाली. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 30 एप्रिलपर्यंत स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून 27 कोटी आणि अग्रिम भरपाईचे 154 कोटी रुपये मंजूर झाले. त्यापैकी 166 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले, तर उरलेली रक्कम जमा करण्याचे काम सुरू आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंचा प्रहार, DCM टू CM आंदोलनाची घोषणा. बारामतीतून सुरुवात तर नागपुरात शेवट. कर्जमाफीच्या मुद्द्यावर प्रहाराचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कडू यांनी पुढच्या महिन्यापासून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. बच्चू कडू यांनी DCM टू CM अशा आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनांतर्गत बच्चू कडू 2 जूनला बारामतीत अजित पवारांच्या घरासमोर अर्थसंकल्प वाचन आंदोलन करत त्यांना कर्जमाफीची आठवण करून देणार आहेत. बारामतीत सुरू करणाऱ्या आंदोलनाचा शेवट नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलन करून केला जाणार असल्याची माहिती कडू यांनी दिली आहे. अजित पवारांच्या घरासमोरील आंदोलनानंतर बच्चू कडू पुढे टप्प्याटप्प्याने पंकजा मुंडे, बाळासाहेब पाटील आणि संजय राठोड यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहेत. यात सर्वात शेवटी कर्जमाफीच्या मुद्द्यावर नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलनाची घोषणा त्यांनी केली आहे. बच्चू कडू यांनी अकोल्यात आज पत्रकार परिषद
घेतली त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान कर्जमाफीच्या मुद्द्यावर 7 जुलैपासून तुकडोजी महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी किंवा आपलं जन्मगाव असलेल्या कुरळपूर्णा येथे आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. दरम्यान अजित पवारांनी कर्जमाफीचे आश्वासन आपण दिले नसल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादीचा राजकीय बाप असलेल्या भाजपचं कर्जमाफीचं वचन पूर्ण करणं ही अजित पवारांची जबाबदारी असल्याचंही ते म्हणालेत. शेवटी बापानं दिलेलं वचन मुलालाच पूर्ण करावं लागतं असा टोलाही त्यांनी अजित पवारांवर दिला आहे. सरकारला 100 दिवस उलटून देखील शेतकरी कर्जमाफी केली नाही. निर्णय घेत नसल्याने प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचे पैसे भरावं असंही वक्तव्य केलं होतं. यावरूनच प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीने जे जाहीरनामा प्रसिद्ध केला होता यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी याचा उल्लेख होतो. तसेच महायुतीच्या नेत्यांनी देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं होतं. मात्र अद्यापही शेतकऱ्यांबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.